NSC खानाव संघाचा जर विचार केला तर नाईट क्रिकेट स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे जास्त आहे. पहिला बॉल येथे मात्र आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तद्वरती सिंगल प्राप्त होईल. 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न इकडे राहील. त्यामुळे आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती आक्रमकता सागरच्या बॅटमधून पाहायला मिळाली. यावेळचा बॉल इथे मात्र समोर वेल बोल्ड इकडे मात्र बोललं गेलं, कारण अगदी चांगला बॉल बॅट अँड पॅड मधून ट्रॅव्हल होत असताना हा बॉल सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा पाहायला मिळाला आणि पहिला फलंदाज साहिल खांबे याला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. अगदी ज्या ज्या वेळी गोलंदाज चांगली प्रभावशाली कामगिरी करतात त्याच्यासाठी टाळ्या, त्याच्यासाठी एक वेगवेगळं वाक्य इकडे वापरलं जातं. आणि त्याच वेळेला अगदी आपण जर पाहिलं तर आकाश याचा हा बॉल आकाशाचा हा बॉल अगदी आपण जर पाहिलं तर योग्य टप्प्यावरती पडला. म्हणजे ब्लॉक होल्ड पद्धतीचा हा बॉल साहिलला चारोखाने चित करून जाणारा आणि सरळ यष्टिरक्षक यष्ट्यांवरती आदळणारा पाहायला मिळाला. नवीन बॅटर अमरीश फलंदाजीसाठी. यावेळचा बॉल अमरीशसाठी आपण पाहतोय पंच वळालेच सांगतायत इट्स वाईड. अवांत स्वरूपाची धावफलकावरती लागेल. सिंगल धावफलकावरती लागते पहिल्या बॉलवरती. बॅटच्या साह्याने येणारे सिंगल आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर ही वाईटच्या साह्याने येणारे सिंगल 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती. यावेळचा अखोट टप्प्याचा बॉल ऑन साइड वरती अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवलाय. एक धाव कंप्लीट झाली आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होते. 2 धावा कंप्लीट होतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालं होतं, परंतु थोडेसे फंबल झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर या बॉल वरती 2 धावा मिळाल्या आणि 2च्या साहाय्याने आता धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 4 वरती पोहोचली. 4 रन्स ऑन स्कोर कार्ड, 4 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल पुन्हा एकदा अमरीश याच्यासाठी अगदी लोवर फुलटॉस होता, परंतु त्या बॅटवरती कव्हरिजन मध्ये खेळण्याच्या नादात इथे मात्र हा बॉल निर्धाव चाललाय. NSC खानाव संघाची गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली राहिली होती आणि याही मॅच मध्ये आपण जर पाहिले तर चांगली राहिली. म्हणजे पहिलं षटक पहिल्या मॅच मध्ये चांगलं पडलं होतं, दुसरं षटक धावा खर्च करणार होतं, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय चांगली कामगिरी होते. यावेळचा स्ट्रोक लॉंग ऑफच्या डोक्यावरतून शॉट मिड ऑफच्या डोक्यावरतून खेळलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 2 बाउन्स ओव्हर दी वन रोप. चौकाराच्या साहाय्याने 8 धावा धावफलकावरती. यावेळी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. कव्हर बाउंड्री लाईन वरचा क्षेत्ररक्षक आहे त्याला मात्र वाईडिश लॉंग ऑफ वरती आणलं गेलं आणि शॉर्ट मिड ऑफ वरचा क्षेत्ररक्षक होता त्याला शॉर्ट कव्हर वरती ठेवलाय. म्हणजे ज्या दिशेने फटका खेळला होता तिथे मात्र क्षेत्ररक्षण आता लावलाय. जागा बनवत असताना हा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अमरीश करतोय, परंतु पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 8 धावा धावफलकावरती यावेळी नवजीवन दिघोडी संघाच्या लागल्यात. सिद्धिविनायक क्रीडा मंडळ झिराड डोंगरी यांच्या वतीनं हे आयोजित केलेली रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये अगदी आपण जर पाहिलं तर आजचा हा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर इम्रानजी बुखारी म्हणजे सर्वांचे लाडके भाईजान यांना आपण पाहिलं होतं, निनाद कदम यांना पाहिलं होतं. आजच्या दिवसामध्ये निनाद कदम आणि स्वतः मी. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा इम्रान भाईजानला या मैदानावरती पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळेल. परंतु इथे या मॅच मध्ये मित्र म्हणेन जास्तीत जास्त धावा दिघोडी संघाला कराव्या लागतील. नवजीवन दिघोडी संघ म्हटल्यानंतर अगदी एक ताकदवान संघ आहे आणि त्यांच्या विरोधात किंबहुना आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडे असलेली क्षमता आता मैदानावरती दाखवावी लागेल. अमरीश नॉन स्ट्राईक एंडवरती, स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सागर. या मॅच मध्ये सागर बराच काळ मैदानावरती थांबला. मागच्या मॅच मध्ये सुद्धा एक षटकार एक चौकार त्याने लगावला होता, परंतु तो तिकडे बाद झाला होता. या मॅच मध्ये कशा रीतीने खेळेल ही मॅच सुद्धा इम्पॉर्टंट आहे. अगदी आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅच हरलं की गम नसतं, परंतु त्याच वेळेला अगदी आपण जर पाहिलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅच मध्ये हरलो की अगदी ती मॅच मनाला लागत असते. त्यामुळे इथे मात्र आपण जर पाहिलं तर प्रयत्न चांगले करावे लागतील. यावेळचा चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक आहे, शॉट थडमॅनवरती क्षेत्ररक्षक होता,
त्यांनी हा चेंडू अडवला आणि जोपर्यंत फेकी केली जाईल तद्वरती एकही धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. पहिली मॅच हारण्याचं दुःख तेव्हा होतं ज्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त धावा बनवता आणि आपले गोलंदाज जेव्हा धावा खर्च करतात तेव्हा पहिली मॅच हारण्याचं दुःख असतं. परंतु त्यानंतर मित्र म्हणेन तिसरी मॅच खूप मोठी जिवारी लागते ज्यावेळी तुम्ही पराभूत होता. यावेळचा बॉल मुन्ना यांचा आपण पाहतोय अगदी ब्लॉक होल्ड पद्धतीचा हा बॉल पूर्णपणे बांधून ठेवलाय. प्रत्येक बॉल वरती आपण जर पाहिलं तर व्हेरिएशन केलं जातं. या अगोदरचा बॉल म्हणजे हा ब्लॉक होल्ड टाकण्याच्या अगोदरचा बॉल आपण जर पाहिला तर तो सुद्धा हाफ वॉलीमध्ये होता. परंतु यावेळचा बॉल आपण जर पाहिलं तर अगदी भोकाट टाकला होता आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर त्या बॉलवरती फक्त सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 9च्या घरात 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळचा आखूड टप्प्याचा बॉल इथे पुन्हा एकदा शरीरावरती अमरीशच्या लागतोय. बॅटवरती अमरीशचे चेंडू तितकेसे चांगले येत नाहीयेत ज्या रीतीने अमरीश नेहमी मैदानावरती आल्यानंतर खेळत असतो. परंतु आज मात्र या मैदानावरती तो चाचपडत खेळतोय. इन्फॉर्म खेळाडू सूरज सुद्धा आहे परंतु तो सुद्धा वाट बघतोय की कधी एकदाची बॅटिंग मिळते. 3 षटकांमध्ये मित्र म्हणेन 30+ धावा इकडे उभाराव्या लागतील. 30+ धावा तुम्ही उभारल्यात तर येणाऱ्या कालावधीमध्ये गोलंदाजांकडे तो ऑप्शन असतो अगदी कशी गोलंदाजी करायची आहे. जरी पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या तरी दुसऱ्या 2 षटकांमध्ये धावा डिफेंड होऊ शकतात त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. यावेळचा बॉल आणखीन एक चांगला बॉल मुन्ना याचा आपण पाहतो. मुन्ना ठाकूरची रील सुद्धा आपण DCB ग्रुप काशीच्या चषकामध्ये पाहिली होती. म्हणजे फ्रंट ऑफ द विकेट मारला गेलेला तो विजयी षटकार होता आणि ती रील मुन्ना ठाकूर यांची बहुचर्चित होती आणि त्यानंतर मुन्ना ठाकूर हे नाव सर्वांना कळालं आणि त्यानंतर मुन्ना ठाकूर यांनी घेतलेलं स्वतःवरचं परिश्रम. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये होता. असे चेंडू सागर सोडणाऱ्यातला नाहीये. यावेळचा बॉल आपण पाहतोय वाईडिश काऊ कॉर्नरच्या डोक्यावरतून चालला आणि हा बॉल सरळ सीमारेखा पार जाऊन पडतोय. षटकार अगदी वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. या अगोदर आपण जर पाहिलं तर कॅल्क्युलेशन क्रिकेट म्हणजे गोलंदाजाने अगदी डोक्याने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. कधी हाफ वॉली, कधी फुलर लेन, कधी लेंथ बॉल, परंतु हा अगदी बॅटच्या समोर ओव्हर पिच आणि त्याला मात्र सागरने धाडलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चला चेंडू द्या मैदानावरती. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुन्हा एकदा पुढे सरकली आहे. 16 धावा धावफलकावरती 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. एक गडी तिकडे बाद झाला परंतु अजूनही धावा इकडे उभारणं गरजेचं आहे. फुल टॉस आणखीन एक चुकी केली आहे आणि या चुकीला मात्र माफी नाहीये. लगातारच्या 2 बॉलवरती मुन्ना ठाकूर यांच्यावरती आक्रमण केलंय. आणखीन एक बॉल षटकारासाठी. दोन्ही बॉल खराब हाताळले म्हणजे याच्या अगोदरचा बॉल ओव्हर पिच, त्यानंतरचा बॉल फुल टॉस. एक षटकार आल्यानंतर दबाव आलं मुन्ना ठाकूर यांच्यावरती आणि त्यानंतर आपण जर पाहिला तर फुल टॉस करून बसले आणि फुल टॉस वरती फुल टोल आलाय. 22 धावा षटकाराच्या सहाय्याने धावफलकावरती लागल्या. 22 मी मगाशीच म्हणालो 30+ धावा धावफलकावरती असणं 3 षटकांमध्ये गरजेचं आहे. हॅलो चेक. षटक क्रमांक 3ऱ्याला सुरुवात झाली आणि 3ऱ्या षटकासाठी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती विनय पाटील आलाय. जर्सी क्रमांक 11 विनय पाटीलच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. आता विनय इथून कशा रीतीने गोलंदाजी करेल हे सुद्धा पाहायला मिळेल. म्हणजे आपण जर पाहिलं तर ज्या काही स्पर्धा असतात काही स्पर्धा थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून पाहिल्या जातात, काही स्पर्धा ऑफलाईन असतात. यावेळचा बॉल अमरीशसाठी फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडून डीप मधून आलाय. झेल मात्र त्याने सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. जर तुम्ही कॅच सोडलात तर समोरच्या संघाला 1 धाव किंबहुना 2 धावा किंबहुना त्याच वेळेला अगदी त्या फलंदाजाला जीवदान आणि ज्या ज्या वेळेला जीवदान मिळालंय
त्या वेळेला आपण जर पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये सुद्धा हितूला 0 धावसंख्येवरती जीवदान मिळालं होतं आणि तिकडे त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा पटकावला होता. त्यामुळे इकडे जीवदान खूप महत्वपूर्ण आहे. सागरचा यावेळचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ वरती, झेल पकडेल आणखीन एक फलंदाज. सागर मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहतोय सूरज खांबे फलंदाजीसाठी. या षटकातील 4 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. 23 धावा धावफलकावरती लागल्या. 23. षटकाराच्या नंतर आपण जर पाहिलं तर झेल सुटला होता आणि झेल सुटल्यानंतर ती सिंगल आली होती आणि सिंगलच्या नंतर धावसंख्या आपण जर पाहिली तर 23च्या घरात पोहोचते. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. यावेळचा बॉल आल्या आल्या ॲग्रेसिव्ह स्ट्रोक हेलिकॉप्टर पद्धतीने खेळला गेलेला फटका आपण पाहतोय. इथे धावफलकावरती भर टाकून जाईल. वेगाने थ्रो केला. कारण हा अप्रोच मैदानावरती तुमचा असणं खूप गरजेचं आहे. या अप्रोचने तुम्हाला खेळावं लागेल. प्रत्येक मॅच अगदी आपण जर पाहिलं तर एक वेगळ्या नजरेने पाहून तुम्हाला खेळावं लागेल. समोर किती चांगला संघ आहे, किंबहुना किती ताकद कमी असलेला संघ आहे, तरी सुद्धा तुमचा अप्रोच तोच असणं गरजेचं आहे. या बॉलचा बॉल ऑन साइड वरती फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याला चकवलंय या बॉलने. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 2 बाउन्स ओ दी बॉल रोप. सीमारेखा पार चौकार. मात्र आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाची चुकी नव्हती, परंतु चेंडूने हुलकावणी दिली. चला चेंडू मैदानावरती फेकून द्या. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 28. 28 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा या षटकातील उर्वरित चेंडू येणं बाकी. या वेळचा बॉल पुन्हा एकदा हवेत ठोकलाय. आता संधी आहे. झेल पकडलाय फलंदाज अमरीश. याला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता या चेंडूवरती दाखवलाय. फलंदाज बाद. तुम्ही ज्यावेळी डे फॉर्मॅट मध्ये क्रिकेट खेळता, सकाळच्या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करत असतो, दुपारच्या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करत असतो आणि ज्यावेळी संध्याकाळचं सत्र होतं त्यावेळी अगदी आपण जर पाहिलं ना तर काही वेळा काही मैदानांवरची चेंडू ऑन साइड वरती उजव्या हातांच्या फलंदाजांसाठी मारलेले फटके फसत असतात आणि नाईट क्रिकेटमध्ये ते सुद्धा तेच ठरलंय. जर मैदानावरती ड्यू फॅक्टर असेल किंबहुना मैदानावरती आपण जर पाहिलं तर थोडंसं फॉग असेल, अशा वेळी चेंडू मैदानाच्या बाहेर जात असताना थोडंसं कठीण परिस्थिती येते आणि ती कठीण परिस्थिती आता नवजीवन दिघोडी संघासाठी आली आहे. अक्षय आलाय नवीन बॅटर. पुन्हा एकदा या षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. या षटकामध्ये एक चौकार एक सिंगल, आतापर्यंत 2 सिंगल आल्यात. या बॉलचा स्ट्रोक हवेत खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. साधा सोपा झेल इकडे मात्र पकडला जाईल आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा या षटकामध्ये विकेट भेटेल. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 3 षटकांमध्ये नवजीवन दिघोडी संघाने धावा उभारल्यात. त्या म्हणजे 28 आणि विजयासाठी 29 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. आता येणारे 18 बॉल 29 धावा, 29 धावा 18 बॉल हे समीकरण आहे आणि या पुढील होणारी मॅच आहे ती म्हणजे बीसीसी तिनविरा आणि जय मल्हार अलिबाग या 2 संघांमध्ये. त्या मॅचचं सुद्धा आपण टॉस करणार आहोत. तिकडून बीसीसी तिनविरा या संघाचा सुद्धा कॅप्टन इकडे येतोय आणि आपण जर पाहिलं तर जय मल्हार अलिबाग संघाचा सुद्धा कर्णधार येथे उपस्थित आहे.
हॅलो भाई, जरा इकडे या. विनोद दादा. हां, काही शंका आहेत, त्या शंका आपण दूर करायच्या आहेत येऊन. विजयासाठी येणारे 18 बॉल आणि 29 धावसंख्येचं लक्ष्य आहे. सलामीची जोडी मैदानावरती मुन्ना ठाकूर आणि त्याच्या समवेत आपण पाहतो सिद्धांत फुलेकर ही सलामीची जोडी आहे. सिद्धांत आणि मुन्ना ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती मुन्ना तर नॉन स्ट्राईक एंडवरती सिद्धांत. तर बॉलिंग ट्रॅकवरती सूरज खांबे याला मात्र इकडे प्राचारण केलं. पहिलं षटक त्यामध्ये पॉवर प्लेचं आहे आणि पॉवर प्लेचं षटक इथे कशा रीतीने हाताळलं जाईल. पहिला बॉल मुन्ना ठाकूर यांचा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि आता हा बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर आलाय. हा चौकार, 4 धावा. स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला आणि चेंडूला मात्र फेकून दिलं इकडे डिफाईन्ड एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या साहाय्याने आता अकाउंट इकडे मात्र मुन्नाने आपल्या संघाचं ओपन केलंय. स्वतःचं खातं ओपन केलंय, संघाचं खातं ओपन केलंय. चौकाराने इकडे मात्र आपण जर पाहिलं तर सुरुवात केली आहे. 29 धावा बनवायच्या आहेत, त्यामुळे मागच्या मॅचचा फॉर्म इथे बरकरार ठेवण्याचा प्रयत्न तो करतोय. या वेळचा बॉल तेच तरार होता, पडल्यानंतर अगदी लेंथ बॉल वेगाने यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झाला. त्यामुळे आपण जर पाहिलं तर या बॉलवरती कोणतीही धाव आलेली नाही आहे. डॉट बॉल येतोय. चौकारानंतर पुनरागमन करण्याचा प्रयत्न इकडे आपण जर पाहिलं तर सूरज खांबे करतोय. या वेळचा आणखीन एक बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न जिथे आपण जर पाहिला तर फटका ज्या ठिकाणी एक्झिक्यूट करायचा होता तो तर मित्र म्हणेन तो रिझन चुकीचा वापरला. यावेळी उलट्या हाताने खेळायचा प्रयत्न, पंचांचं बोट आकाशाकडे जाईल. फलंदाज मुन्ना ठाकूर याला मात्र परतावं लागेल. गरजच नव्हती मित्र म्हणेन. जरी धावा चौकार आलाय, सरळ हाताने धावा येत नाहीयेत. मग अशा वेळी उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात स्वतःच अडकलेत आणि लेग बिफोर द विकेट स्वरूपात आता मुन्ना यांना परतावं लागेल. खराब निर्णय. हा निर्णय आता मी तर म्हणेन प्रत्येक निर्णय तुम्हाला यशस्वी होण्याची संधी तर देऊ शकत नाही, परंतु मी तर म्हणेन आत्मविश्वास वाढवून देतील. परंतु तोच आत्मविश्वास वाढवण्याच्या प्रयत्नात मुन्ना मैदानाच्या बाहेर परतला. समोर अगदी 3 स्टंपच्या समोर सापडला आणि 3 स्टंपच्या समोर सापडल्यानंतर आता त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागलं.
तर नवीन बॅटर मैदानावरती. नवीन बॅटर आपण पाहतोय आकाश गोंधळी. 4 चेंडूंचा खेळ संपला. 4-0-0 विकेट. पहिला चौकार, त्यानंतर लगातार 2 बॉल डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट आणि धावसंख्या मात्र तिकडेच 3-4. 4 धावा धावफलकावरती. 4 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, यावेळी आणखीन एक झेल पकडलाय. पंचांकडे लाऊड अपील केली आहे. सागर अपील करतोय, तिकडे मात्र शॉट ठणवांचा खेळाडू अपील करतोय. परंतु गोलंदाजाला माहित आहे की अगदी हा बॉल फलंदाजाच्या कोणत्या अंगाला लागलाय. म्हणजे यष्टीरक्षकाला तर जरूर वाटलं की कदाचित बॅटला लागला असावा, परंतु त्याच वेळेला सूरजने सांगितलं की थायपॅड वरती हा बॉल आदळला, मुळे इथे अपील करून काहीही होणार नाहीये. फलंदाज सेफ राहील आणि त्यामुळे आपण पाहतो इकडे फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ राहिलाय. 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 5 बॉलचा खेळ इकडे मात्र संपलाय. यावेळचा बॉल इथे पंचांकडे पुन्हा एकदा अपील केली जाते आणि आता हे षटक मात्र इकडे संपलंय. पंचांकडे अपील केली, परंतु ही अपील पुन्हा एकदा थांबवली, कारण पिचिंग आउटसाइड द लेग होता आणि त्याचमुळे या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त एक चौकार येऊन आलाय आणि एक विकेट सुद्धा इकडे आपण जर पाहिली तर सूरज खांबेने पटकावली आहे. मोठी विकेट घेतली. मुन्ना ठाकूरला मैदानाच्या बाहेर धाडला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता कमबॅक करण्याची सुरुवात इकडे आपण पाहतोय नवजीवन दिघोडी संघ करतोय. अगदी नवजीवन दिघोडी संघ म्हटल्यानंतर एक वेगळ्या अप्रोचने मैदानावरती उतरणारा संघ आहे. त्यांच्याकडे आपण जर पाहिलं तर ती ताकद आहे आणि त्या ताकदीने ते मैदानावरती खेळत असतात. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 12 आणि 12 चेंडूंमध्ये आता जर लक्ष टाकलं तर गरज आहे आता 25 धावसंख्येची. 12 बॉल 25 हे समीकरण शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी अमरीश याला मात्र प्राचारण केलाय. अमरीशकडे अलिबाग तालुक्यातील क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. अलिबाग तालुक्यातलं अमरीशने क्रिकेट या अगोदरच्या कालावधीमध्ये गाजवलं आणि त्याच वेळेला अगदी आपण जर पाहिलं तर मुंबईचं क्रिकेट सुद्धा खेळण्याचा अनुभव याच अमरीशकडे आहे. त्यामुळे इथे हे षटक मी तर म्हणेन दिघोडी संघासाठी खूप महत्वाचं राहील. अमरीशचं हे षटक महत्वाचंच आहे, कारण 12 बॉल आणि विजयासाठी 25चं समीकरण शिल्लक आहे. समोर आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती आता सिद्धांत याला आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळचा फटका उलट्या बॅटने हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये आणि पाहता पाहता हा बॉल 2 बाउन्स ओव्हर दी बॉल रोप, सीमारेखा पार, चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. उलट्या हाताने खेळत असताना हा बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या 8च्या घरात पोहोचली आहे जरूर. चा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती. अजूनही 11 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज विजयासाठी NSC खानाव या संघाला. यावेळचा शॉर्ट बॉल पुलचा फटका सक्सेसफुल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये मारत असताना हा चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. सिद्धांत यांच्या बॅटमधून येणारा आणखीन एक मोठा फटका 6 धावा देऊन जाईल आणि या धावसंख्येचं जे अंतर होतं ते आता आपण जर पाहिलं तर खूप सारं कमी होत आहे, कारण तब्बल 14 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही चेंडूचा जर विचार केला तर 10 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 15 धावा. यावेळचा स्ट्रोक अलॉंग द कार्पेट इकडे मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडूवरती येईल तदवरती सिंगल भेटेल. पुन्हा एकदा समीकरणाचा जर विचार केला तर येणारे 9 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. धावसंख्या धावफलकावरती इकडे लागली आहे, ते म्हणजे आता 15. 9 बॉल आणि 14 धावा हे समीकरण आहे. आकाश आता स्ट्राईक एंडवरती येतोय. सिद्धांतने आतापर्यंत एक चौकार एक षटकार ठोकलाय. आकाश सुद्धा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. अलॉंग द कार्पेट फटका आकाशच्या दिशेने चाललाय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तदवरती हे सिंगल कंप्लीट होईल.
सिंगलच्या साहाय्याने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकेल. 16च्या घरात आता हे धावफलक जाईल. 16 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आतापर्यंत 4 बॉल इकडे मात्र संपलेत. येणारे अजूनही 8 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. अलॉंग द कार्पेट फटका खेळला आहे डीप मध्ये. वाईडिश काऊ कॉर्नर वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी चेंडू अडवून वेगाने हात थ्रो केला, कारण एक एक धाव इकडे दोन्ही संघांसाठी खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे एक एक धाव वाचवायची आहे. कदाचित थ्रो करून जर बॅटर थोडासा पॉपिंग क्रीज पासून लांब असेल तर यष्ट्यांचा वेध चेंडू घेईल आणि कदाचित तिकडे बाद होईल फलंदाज, असा निर्णय तिकडे मात्र सूरजने उचलला होता, परंतु फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये तिकडे पोहोचला होता. सिंगल मिळाली आहे. येणारे 7 बॉल आणि अजूनही विजयासाठी 12 धावसंख्येची गरज. यावेळचा स्ट्रोक अलॉंग द कार्पेट. वाईडिश लॉंग ऑफ वरती साहिलच्या दिशेमध्ये. जोपर्यंत पुन्हा एकदा बॉल अडवला जाईल सिंगल प्राप्त होईल आणि सिंगलच्या साहाय्याने आता हे षटक मात्र संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. येणारे आता 6 बॉल आणि विजयासाठी 11चं समीकरण NSC खानाव संघासमोर उभं राहिलंय. 6 बॉल 11 हे समीकरण आहे. NSC खानाव संघाचा जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये त्यांनी जिथे आकाशने पहिलं षटक हाताळलं होतं, 8 धावा आकाशने खर्च केल्या होत्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी मुन्ना आले होते. त्यांनी मात्र आपण जर पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर विनय आले, 7 धावा खर्च केल्या आणि त्याच्याचमुळे आपण जर पाहिलं तर धावफलकावरती धावा इकडे पाहायला मिळतात त्या म्हणजे 18. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. 6 बॉल विजयासाठी 11 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी साहिल खांबे याला मात्र प्राचारण केलंय. साहिल खांबेवरती आता विश्वास दाखवलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय शेवटचा आहे. 6 बॉल 11 धावा डिफेंड करायच्या आहेत. पहिला बॉल समोर एक्झिक्यूट केलाय फटका. सुमित धावतोय परंतु त्याच्या आवाका बाहेर आहे. एवढी शरीरयष्टी घेऊन धावणं कठीण असतं, परंतु इकडे चुका तुम्हाला महागड्या ठरतील. कारण या अगोदर आपण जर पाहिलं तर मिथुन थळेचा तिकडून आवाज आला होता की अमरीश स्टार्ट घेऊन खेळायचा, परंतु तो स्टार्ट अमरीशला मिळाला नव्हता आणि स्टार्ट किती गरजेचा आहे हे आता मिथुनच्या बोलण्यावरून समजलंय. जर कदाचित अमरीशने तिकडे स्टार्ट घेतला असता तर त्या झेलवरती तो तिकडे पोहोचला असता, परंतु झेल आता मात्र सुटल्यानंतर आपण पाहतोय 2 धावा मिळाल्यात. म्हणजे येणारे 5 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. यावेळचा बॉल इथे आपण पाहतोय रनआउटची संधी पुन्हा एकदा होती, परंतु ती सुद्धा गमावली आहे, कारण चेंडू हातातच आलेला नाहीये. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या प्रयत्नात सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते. 21च्या घरात पोहोचते. येणारे 4 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. 4 बॉल 8 धावा, 8 धावा 4 चेंडू. यावेळचा पुन्हा एकदा योग्य टप्प्यावरती टाकला गेलेला हा बॉल पुन्हा एकदा एकच धाव खर्च करून चाललाय. लगातारचे 3 बॉल आपण पाहतो योग्य टप्प्यावरती पडलेत. साहिलने पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. लगातार 2 बॉल वरती एक सिंगल आली, म्हणजे येणारे 3 बॉल आणि विजयासाठी अजूनही 7 धावसंख्येची गरज. 3 बॉल 7 धावा. यावेळचा बॉल अलॉंग द कार्पेट अक्षयच्या दिशेने गोळीच्या वेगाने. इथे मात्र चुकी झाली आहे. रनआउटची संधी, परंतु ती मात्र इकडे आपण जर पाहिलं तर 2 वेळा गमावली आहे. पुन्हा एकदा सिंगल. 2 बॉल विजयासाठी 6 धावसंख्येची गरज. रोमहर्षकतेने भरलेली ही मॅच अगदी आपण जर पाहिलं तर इथे असलेल्या सर्व खेळाडूंना पाहिजे आहे. षटकार लगावला जाईल की साहिल खांबे या बॉलवरती पुन्हा एकदा फलंदाजाला थांबवून ठेवेल. dreamscricket.in च्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर घरबसल्या प्रेक्षकांना, काही प्रेक्षक या वाहिनीला जोडलेले असतील, ते सुद्धा या मॅचचा आनंद घेत असतील. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय ब्लॉक होल्ड. अगदी खोलात पडला बॉल आणि आता 1 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस
या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी चेसच करावा लागेल. बनवाव्या लागतील 5 धावा, म्हणजे षटकारच ठोकावा लागेल. चौकार मारला तरी सुद्धा एका धावेनिशी हा सामना मी तर म्हणेन नवजीवन दिघोडे हा संघ जिंकू शकतोय. आणि आता ऑनलाईन प्रेक्षक आपण जर पाहिलं तर ड्रीम्स क्रिकेटला जॉईन झालेत. काही प्रेक्षक आपण जर पाहिलं तर नवजीवन दिघोडी संघाचे सपोर्टर असतील, परंतु त्याच वेळेला अगदी काही प्रेक्षक आपण जर पाहिलं तर NSC खानाव संघाचे सपोर्टर असतील. 1 चेंडू 5 धावा आणि हा सामना मात्र आपण पाहतोय ते जिंकलाय तो म्हणजे नवजीवन दिघोडी या संघाने. वेल प्लेड अँड हार्ड लक NSC खानाव. 29 धावा बनवत असताना हा प्रवास तुमचा इथेच थांबला या स्पर्धेमध्ये. त्यामुळे येणाऱ्या स्पर्धेमध्ये स्पर्धांसाठी तुम्हाला भरपूर अशा शुभेच्छा आणि घेऊन चलतोय